जय महाराष्ट्र मित्रांनो, तुम्ही 10वी पास आहात, बँकेत जॉब पाहिजे तर फेडरल बँकेतर्फे ऑफिस असिस्टंट या पोस्टसाठी भरती निघाली आहे. यस, खूप चांगली अपॉर्च्युनिटी आहे, कारण की फक्त 10वी पासवर बँकेत जॉब मिळतोय. फक्त यासाठी तुम्हाला कम्प्युटर नॉलेज पाहिजे, म्हणजे MS ऑफिस म्हणजे कम्प्युटर येतंय तुम्हाला आणि 10वी पास तुम्ही आहात तर तुम्ही बँकेमध्ये जॉब मिळू शकताय. खासियत याची अशी आहे, महाराष्ट्रातनं अप्लाय करताय तर इथलं डोमेसाईल म्हणजे इथलं रहिवासी सर्टिफिकेट तुमच्याकडे पाहिजे. तुमच्या आसपास जी ब्रँच असेल तिथे तुम्हाला ही पोस्ट मिळणार आहे. त्यामुळे चांगलं अपडेट आहे, जास्तीत जास्त शेअर करा. तुम्ही किंवा तुमच्या फॅमिलीमध्ये मित्रांमध्ये कोणाला बँकेत जॉब पाहिजे असेल, फक्त 10वी शिकलाय तर नक्की त्यांच्यासाठी गोल्डन अपॉर्च्युनिटी असणार आहे. सॅलरी चांगली आहे. आजच्या व्हिडिओत आपण बघूया कशा प्रकारे अप्लाय करायचं, वयाची अट काय, क्वालिफिकेशन काय, सिलेक्शन प्रोसेस काय. त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा. अप्लाय कसं करायचं ते पण सांगतोय. त्यामुळे अशाच नवीन नवीन अपॉर्च्युनिटी करिअर गायडन्ससाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. चला तर बघूया डिटेलमध्ये. मित्रांनो, तुम्हाला स्क्रीनवर फेडरल बँकेची वेबसाईट दिसून जाईल. अनेकांना या बँकेबद्दल माहितीच असेल. अनेक सिटीजमध्ये, गावाकडे सुद्धा भरपूर साऱ्या ब्रँचेस यांच्या ओपन्स आहेत. ओके, आता इथे बघू शकता यांच्या ऑफिशियल करिअर पेजवर घेऊन आलोय. जसं की तुम्ही वाचू शकताय, फेडरल बँक करिअर. ओके, यांच्या ऑफिशियल करिअर पेजवरून, कारण की जी पण माहिती आपण देतो ती एज्युकेशनल इन्फॉर्मेशन पर्पज देत असतो, यांच्या ऑफिशियल वेबसाईटवरून देत असतो. जसं की तुम्ही इथे बघू शकताय, ऑफिस असिस्टंट या पोस्टसाठी भरती असणार आहे. 10वी पास तुम्ही आहात, भारतातनं कुठूनही राहतात, अप्लाय करू शकताय. आणि ही यांची ऑफिशियल PDF असणार आहे. जसं की तुम्ही इथे बघू शकताय, जॉईन अवर टीम, ही यांची ऑफिशियल नोटिफिकेशन आहे. इंग्लिशमध्ये सगळी माहिती दिली आहे. 12 पानी PDF आहे आणि अगदी थोडक्यामध्ये पुढच्या 2 ते 3 मिनिटामध्ये सगळी माहिती समजून सांगतोय. जसं की तुम्ही ते वाचू शकताय, इथे महत्त्वाच्या तारखा दिलेल्या आहे. म्हणजे फुल टाइम जॉब आहे. यांचं जे ब्रँच असणार आहे विदिन 20 किलोमीटरमध्ये तुम्ही राहताय तर तुम्हाला तुमच्या जवळ म्हणजे घराच्या जवळ लोकेशन मिळणार आहे, पोस्ट मिळणार आहे. 10वी पासवर आहे. महत्त्वाचं म्हणजे 8 जानेवारीपर्यंत अप्लाय करू शकताय, हे महत्त्वाचं आहे. आता नोटिफिकेशनद्वारे समजून घेऊ. जस्ट तुम्ही खाली स्क्रोल केल्यानंतर महत्त्वाच्या तारखा बघून घ्या. 30 डिसेंबरपासून अप्लाय करणं सुरू झालं आहे. 8 जानेवारीपर्यंत आपण अप्लाय करू शकतोय. 1 फेब्रुवारीला तुमची टेस्ट होणार आहे. जी टेस्ट असणार आहे ती 10वीच्या बेसिसवर असणार आहे. त्यामुळे अवघड नाही आहे. तुम्हाला पाहिजे तरी तुम्ही बुक टॅग करून देईल, तिथून तुम्ही तुमचं स्टडी सुरू करू शकता. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोण अप्लाय करू शकताय, तर जे 10वी पास आहे ते अप्लाय करू शकताय. पण जर का तुम्ही ग्रॅज्युएट पास आहात तर अप्लाय करू शकत नाही, कारण की ग्रॅज्युएट पासवर तर तुम्हाला चांगली पोस्ट मिळून जाईल. त्यामुळे फक्त 10वी पास आहे किंवा 12वी झालेलं आहे किंवा कॉलेज अर्धवट सोडलं आहे, FY करून सोडून दिलेलं आहे, ग्रॅज्युएशन पूर्ण नाही आहे, तुम्ही इथे अप्लाय करू शकताय. वयाची अट बघू शकता तुम्ही, 18 इयर्स ऑफ एज अँड अबाउट 20 इयर्स कॅन्डिडेट अप्लाय करू शकताय. इथे बघा डेट दिली आहे. महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला एज रिलॅक्सेशन सुद्धा मिळते आहे. जसं की SC ST साठी 5 वर्ष आहे, OBC साठी 3 वर्ष आहे. हे एज रिलॅक्सेशन सुद्धा तुम्हाला मिळतंय. ओके, आता डोमेसाईल, जसं मी तुम्हाला बोललो, जिथून तुम्ही अप्लाय करताय तिथलं डोमेसाईल सर्टिफिकेट तुम्हाला पाहिजे. म्हणजे नाशिकमधून करताय किंवा पुण्यातनं करताय, मुंबईमधनं करताय, कोल्हापूरमधनं करताय, जिथून तुम्ही करताय तिथलं डोमेसाईल सर्टिफिकेट तुम्हाला पाहिजे. ओके, आता महत्त्वाचं म्हणजे ट्रेनिंग प्रोग्राम. 10वी पास आहे, अनेकांचं कम्प्युटर वगैरे एवढं चांगलं नसतं, तर हे तुम्हाला ट्रेनिंग पण देणार आहे, जेणेकरून तुम्हाला ऑफिस वर्क म्हणजे थोडंफार तुम्ही 10वी पास जरी असला, ऑफिस असिस्टंट जरी असला तरी तुम्हाला MS Excel, MS ऑफिस वगैरे आलं पाहिजे. तर नॉलेज इन MS ऑफिस शुड बी हॅव अंडरगोन, म्हणजे तुम्हाला ऑलरेडी ते ट्रेनिंग देणार आहे. आणि ऑलरेडी जर तुमच्याकडे नॉलेज असेल, MS CIT वगैरे तुमचं झालं असेल तर वेल अँड गुड, तुम्हाला काही टेन्शन येणार नाही. ओके, कोण अप्लाय करू शकताय, तर भारताचे नागरिक पाहिजे. ओके, त्यानंतर सॅलरी किती आहे, तर 30,000 रुपयांपर्यंत तुम्हाला सॅलरी जाते. तुम्ही ते बघू शकताय, 37,815 पर्यंत जाते. डिपेंड करताय कुठल्या ब्रँचमध्ये, कुठल्या ठिकाणी तुम्हाला मिळते. ओके, त्याच्यानंतर प्रोबेशनरी पिरियड असणार आहे, म्हणजे जॉईनिंग झाल्यानंतर 6 महिन्याचा प्रोबेशनरी पिरियड आहे, त्यानंतर आपण परमनंट होतो. ओके, लोकेशन काय असणार आहे, तर यांच्या जेवढ्या पण ब्रँचेस आहे, मग महाराष्ट्रातनं अप्लाय करताय, इथलं डोमेसाईल मागताय, त्यामुळे ज्या सिटीतनं, ज्या गावातनं अप्लाय करताय त्याच्या आसपास तुमच्याकडे जर शाखा असेल तर तिथे तुम्हाला ही पोस्टिंग मिळेल. या वॅकन्सीची हीच बेस्ट गोष्ट आहे, त्यामुळे मी हा व्हिडिओ बनवतोय.
त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सिलेक्शन प्रोसेस काय असणार आहे. तर तुम्ही इथे बघू शकताय सिलेक्शन प्रोसेस अगदी सोपी आहे. ऑनलाईन ॲप्टिट्यूड टेस्ट होणार आहे आणि पर्सनल इंटरव्ह्यू होणार आहे. या बेसिसवर तुमचं सिलेक्शन होणार आहे. बँकिंग इंटरव्ह्यू कसा द्यायचा त्याचं बुक पाहिजे तर ते पण मी ते टॅग करून देईल. तिथून तुम्ही तुमची तयारी सुरू करू शकताय. आता जी एक्झाम असणार आहे ती IBPSच्या माध्यमातून घेतली जाणार आहे, कारण की जेवढ्या पण बँकिंग एक्झाम आहे मोस्ट ऑफ ते IBPSच्या माध्यमातूनच घेतले जातात. महाराष्ट्रातून तुम्ही अप्लाय करताय तर पुणे आणि मुंबई हे 2 सेंटर्स असणार आहे. यस, सेंटर्स कमी आहे, पुणे किंवा मुंबई जे पण तुम्हाला जवळ पडेल ते सेंटर तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. पर्सनल इंटरव्ह्यू कसं असणार आहे त्याच्याबद्दल माहिती इथे दिलेली आहे. सिलेक्शन कसं होणार आहे त्याची माहिती दिली आहे. कुठले कुठले डॉक्युमेंट लागणार आहे ते 10वीचं मार्कशीट किंवा तुम्हाला सर्टिफिकेट लागेल. 12वी झालं आहे किंवा डिप्लोमा झालं आहे त्याचं मार्कशीट किंवा सर्टिफिकेट, म्हणजे जर का झालं असेल तर ग्रॅज्युएशन मार्कशीट, जर का ग्रॅज्युएशन केलं असेल तर, पण ग्रॅज्युएशन केलं असेल तर अप्लाय करू शकत नाही. त्यामुळे 12वी डिप्लोमा ITI 10वी तुम्ही केला असेल तर करू शकताय. व्हॅलिड ॲड्रेस प्रूफ लागणार आहे. पॅन कार्ड लागणार आहे. मायक्रोसॉफ्ट ऑफिसचे ट्रेनिंग म्हणजे तुम्ही घेतलंय मायक्रोसॉफ्ट ऑफिसचं तुमचं झालेलं आहे त्याचं सर्टिफिकेट लागणार आहे. डोमेसाईल तुम्हाला लागणार आहे. हे सगळे डॉक्युमेंट तुम्हाला इथे लागणार आहे. SC ST मधून असाल, कास्टमधून असाल तर त्याचं सर्टिफिकेट, हे सगळे डॉक्युमेंट घेऊन तुम्हाला फॉर्म भरायचा. फॉर्म कसा भरायचा आहे तर इथे बघा दिलं आहे ॲप्लिकेशन, म्हणजे कशा प्रकारे करायचं सगळी माहिती दिलेली आहे. फी इथे 500 रुपये. जनरल आणि अदरसाठी SC ST साठी फक्त 100 रुपये फी असणार आहे. ओके, अजून खाली स्क्रोल केल्यानंतर पेमेंट कसं करू शकतो, जे की UPI वगैरे तुम्ही करू शकताय. आता महत्त्वाचं म्हणजे जी एक्झाम असणार आहे ती नेमका कशी असणार आहे तर बघा सगळ्यात आधी असणार आहे कम्प्युटर नॉलेज 15 प्रश्न 15 मार्कांसाठी. बेसिक असणार आहे MS CIT बेसवर असणार आहे. ओके, इंग्लिश लँग्वेज 15 प्रश्न 15 मार्कांसाठी. लोकल रिझनिंग 15 प्रश्न 15 मार्कासाठी आणि मॅथमॅटिक्स 15 प्रश्न 15 मार्कासाठी, म्हणजे 60 क्वेश्चन 60 मार्कासाठी असणार आहे. आणि मॅक्झिमम टाईम तुम्हाला 60च मिनिटं मिळणार आहे. तुम्हाला पाहिजे तर याची बुक किंवा याचे जे सिलेबस आहे ते इथे बुकमध्ये मी टाकून देईल. ओके, ॲप्टिट्यूड टेस्ट झाली, त्यानंतर तुमचं इथे इंटरव्ह्यू होईल आणि त्यानंतर सिलेक्शन होईल. महत्त्वाचं म्हणजे विल नॉट बी एनी निगेटिव्ह मार्किंग फॉर रॉंग आन्सर. निगेटिव्ह मार्किंग नाही आहे, त्यामुळे चांगलं आहे. 10वीच्या बेसवर प्लस MS CIT झालं आहे, बेसिक इंग्लिश येत आहे, तर तुमच्यासाठी ही बेस्ट अपॉर्च्युनिटी असणार आहे. अजून खाली स्क्रोल केल्यानंतर बाकी सगळ्या इन्स्ट्रक्शन दिलेलं आहे. एक्झाम कशी असणार आहे, काय असणार आहे ते इथे सांगितलेलं आहे. तुम्हाला काही अडचण आली तर careers@federalbankco.in यावर तुम्ही यांना मेल करू शकताय. आता अप्लाय कसं करायचं तर ही वेबसाईटची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये फर्स्ट कमेंटमध्ये मिळेल. इथे नोटिफिकेशन आणि इथे अप्लाय दिले, यावर क्लिक करायचं आहे. यावर क्लिक केल्यानंतर हे पेज आपल्यासमोर ओपन होईल. आय कन्फर्म यावर क्लिक करायचं आहे. मग फोन नंबर, ईमेल ॲड्रेस, पासवर्ड कन्फर्म करून सेंड OTP करून तुमचा मोबाईल नंबर आणि ईमेल ॲड्रेस व्हेरीफाय करायचा आहे. ईमेल ॲड्रेस व्हेरीफाय केल्यानंतर तुमचं नाव, आडनाव, तुमचे जे डॉक्युमेंट 10वी पास झालंय किंवा डिप्लोमा ITI जे पण झाले ते सर्टिफिकेट टाकायचे, किती मार्क पडले, काय मार्क पडले, ॲड्रेस सगळं टाकून घ्यायचं आहे. आणि अशा प्रकारे तुम्ही इथे अप्लाय करू शकताय. त्यामुळे 10वी पासवर ऑफिस असिस्टंट बँकेतली चांगली पोस्ट आहे, चांगली सॅलरी आहे, परमनंट जॉब आहे, फुल टाईम जॉब आहे, त्यातल्या त्यात महाराष्ट्रात सुद्धा आहे. त्यामुळे तुम्ही किंवा तुमच्या फॅमिलीमध्ये कोणी इंटरेस्टेड असेल तर नक्की त्यांच्यासोबत शेअर करा. आणि अशाच करिअर अपॉर्च्युनिटी, जॉब अपडेट, एज्युकेशनल इन्फॉर्मेशन माहितीसाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. जय हिंद, जय महाराष्ट्र.